आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, कॉमेडियन कुणाल कामराच्या मुद्द्यावरून बडे मुद्दे करायचं ठरलं, कारण प्रश्न व्यक्ती स्वातंत्र्याचा आहे। म्हणून चर्चेसाठी काही लेखक कवींना फोन केले, काही कलाकारांनाही फोन केले, पण अनेकांनी नकार दिला। काहींनी कारणं सांगितली, ती योग्य असतीलही। कुणाला दोष द्यायचा हेतू अजिबात नाही, पण समाजातली विचार करणारी माणसं भूमिका घ्यायला बोलायला कचरले पाहिजेत। अशी खरंच परिस्थिती निर्माण झाली आहे का? उगाच टार्गेटवर नको म्हणून माणसं बोलणं टाळतायत का? असा प्रश्न त्या सगळ्यांशी बोलल्यानंतर पडला। हाच तो महाराष्ट्र आहे जिथे लेखक, पत्रकार, कलाकारांनी आपल्या शब्दातून व्यवस्थेच्या अंगावर ओरखडे उमटवले। लेख, कविता, त्यात रूपक, विडंबन, व्यंगचित्र, विनोदाच्या माध्यमातून भ्रष्ट व्यवस्थेचं रूप नग्न करून कोरडे ओढणारं भाष्य केलं। महाराष्ट्राच्या मातीला त्याचा मोठा इतिहास आहे। संत तुकारामांपासून फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, नामदेव ढसाळ, नेमाडे असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी सामाजिक राजकीय व्यवस्थेवर आसूड ओढले। सिंहासन सामना, मुंबई दिनांक, ताम्रपट सारख्या कादंबऱ्यांमधून राजकीय सत्ताकरणाचं चित्रण मांडण्यात लेखक कधी कचरले नाही। देऊळ, ख्वाडा, निशाणी, डावा अंगठा असे अनेक राजकीय चित्रपट आले। पुरुष, घाशीराम कोतवाल, छावणी, शोभायात्रा सारख्या नाटकातून इथल्या ढासळत्या न्यूतिशून्य राजकारणाचं दर्शन घडवलं नाटककारांनी। मी पुन्हा येईन ही अरविंद जगताप यांची वेबसिरीज सुद्धा आली। RK लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे, श्रीधर फडणवीस, सुधीर तेलंग, राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्याच्या फटकाराने सत्तेवर कोरडे ओढले। ब्रिटिश नंदी तंबी दुराई बनवून राजकारणावर इथल्या पत्रकारांनी तिरकस भाष्य केलं, प्रसंगी विनोदातून प्रहार केले। पण आता आपल्या महाराष्ट्रातली राजकीय व्यवस्था खरंच असहिष्णू झाली आहे का? सत्तेला एक जोकही सहन होत नाही का? एकमेकांना कुपरखड्या मारून, टोकाची टीका करून सुद्धा एकत्र येण्याची राजकीय सुपिकता या मातीतली संपत चालली आहे का? या हल्ल्यातून विरोधातल्या आवाजाला भीती घातली जातीये का? असं वाटण्याचं कारण म्हणजे कुणाल कामरा या कॉमेडियननं एक विडंबनात्मक कविता केली, त्यानंतर नाराज झालेल्या एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी शो झालेल्या स्टुडिओची तोडफोड केली, त्यामुळे मोठं वादंग निर्माण झालं। चर्चेला तोंड फुटलं। त्याचवेळी दुसऱ्या बाजूनं कुणाल कामराच्या विनोदाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय। विनोदाच्या नावाखाली कुणाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणं आणि प्रपोगंडा चालवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप होतोय। विनोदात हास्य असावं की द्वेष? विनोद म्हणजे शिव्या आहेत का? डार्क कॉमेडीच्या नावाखाली सेक्स, कुणाचं तरी शारीरिक व्यंग, वर्ण, जात यावरून विनोद केले जात आहेत का? विनोदाच्या नावाखाली टॉक्सिक आणि हार्श भाषेचा वापर करून स्वतःला कूल दाखवण्याचा प्रयत्न होतोय का? आणि त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणावं का? प्रश्न अनेक आहे। या सगळ्याची चर्चा होणं आज गरजेचं आहे। त्याची चर्चा करूया। मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत, पण सुरुवातीला बघूया खास रिपोर्ट। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय। कुणाल कामराच्या विडंबन काव्यावरनं सुरू झालेलं हे राजकीय घमासान। पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल। या 2 दिवसामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने त्यांच्या तोंडाला शिवसैनिक काळं पाजतील। नको ती भाषा वापरायची नाही, नको ते शब्द वापरायचे नाही, आणि म्हणून मी सांगितलं जिथे दिसेल तिथे त्याला फटके घाल। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी। हा दाढीवाल्यावरती कोणी काय म्हणतंय ते माझ्यावरच बोललं जातंय असं त्यांच्या समर्थकांना वाटत असेल तर त्यांच्या समर्थकांनी दाढ्या सपासट करून टाकाव्यात। नक्की कधी ठरवलं एकनाथ शिंदेच्या चिंदीचोर टोळीनी की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे आहेत? आपल्या 45 मिनिटांच्या स्टँडअप कॉमेडी ॲक्टमध्ये गद्दारी आणि रिक्षावरनं कुणालनं निशाणा साधला, गद्दार नजर वो आए, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे समर्थक आक्रमक झाले। कुणाल कामराच्या विडंबन काव्याच्या निषेधासाठी सुरू झाली तोडफोड आणि शाब्दिक लढाई। हा वाद इतका टोकाला गेला की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना थेट सभागृहात याविषयी ॲड्रेस करावा लागला। त्यांनी करावी ना, माझ्यावर करावी, शिंदे साहेबांवर करावी, आमच्यावर कविता करावी, आमच्यावर राजकीय व्यंग्य करावं, आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ।
पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल. सोडण्याचं कारण नाही आहे. कुणाल कामरानं खोडसाळपणानं राज्याच्या राजकारणावर खोचक भाष्य केल्यानं केवळ शिंदेंची शिवसेना नाही तर महायुतीच्या नेत्यांनीच आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसलं. त्यांनी फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्याच नव्हे तर मोदी साहेबांच्या नावावर सुद्धा मोदी साहेबांचं नाव घेऊन सुद्धा टीका केलेली आहे. म्हणून अशा ज्या काही प्रवृत्ती आहेत स्वतःला ग्रेट समजणारा त्यांना चोप दिला पाहिजे आणि त्याच पद्धतीचं त्यांना उत्तर सुद्धा दिलं पाहिजे. तुम्ही कॉमेडी करा ना, तुझ्या कॉमेडीला कोण इकडे भीक घालतोय, पण तू आमच्या आस्थेवर बोललास, आमच्या नेत्यांवर बोललास आणि ज्या भाषेत तू बोलायला पाहिजे ना ते गपचूप तुझ्या त्या चौकटीमध्ये बोलायचं. नको ती भाषा वापरायची नाही, नको ते शब्द वापरायचे नाही. आणि म्हणून मी सांगितलं जिथे दिसेल तिथे त्याला फटके घालणार. आणि त्यांना वाटत असेल की मी बोलल्यानंतर काहीच होणार नाही तर कालच्या दिवशी शिवसैनिकांनी त्यांचा चमत्कार त्यांना दाखवलेला आहे. आमचे आमदार आदरणीय मुरलीभाई पटेल, मुरजीभाईंनी त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. या 2 दिवसामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने त्यांच्या तोंडाला शिवसैनिक काळं फासतील, त्यांना फिरणं मुश्किल करून टाकतील, असा आमचा त्यांना इशारा आहे. कुणाल कामराच्या विडंबनाचं ठाकरेंच्या शिवसेनेनं एक प्रकारे समर्थनच केलं. कामराच्या विडंबनात उपमुख्यमंत्री शिंदेंकडे अंगुली निर्देश केला गेल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांच्या टीकेला चांगलीच धार चढली. तर ही सगळी घटना घडल्यानंतर मी खरं तर कुणाल कामराची ती क्लिप बघितली. त्याच्यात सगळं जे काही आहे ते चोर गद्दार असा उल्लेख आहे. नक्की कधी ठरवलं एकनाथ शिंदेंच्या चिंदीचोर टोळीनी की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे आहेत? म्हणजे आम्ही तर 2-2.5 वर्ष बोलत आहोत, पण त्यांच्याच लोकांनी का म्हणजे मिरची का लागावी त्यांना की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे असं बोलून त्यांनी तोडफोड करावी? मग दाढी काढा, तुम्ही दाढी काढा ना. तुम्हाला दाढीच्या विषयी एवढं स्वतःच्या दाढीविषयी म्हणजे सगळ्या दाढ्या माझ्याच आहेत, तो ज्या दाढीवाल्यावरती कोणी काय म्हणतंय ते माझ्यावरच बोललं जातंय असं त्यांच्या समर्थकांना वाटत असेल तर त्यांच्या समर्थकांनी दाढ्या सपासट करून टाकाव्यात. व्यंगात्मक गाणं केलं असं मला वाटत नाही. त्यांनी सत्यात्मक गाणं केलेलं आहे. जे सत्य आहे ते त्यांनी जनभावना त्यांनी मांडलेल्या आहेत. आम्ही आज सुद्धा बोलतोय जे चोरी करतात ते गद्दार आहेत. आणि पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की काल कामराच्या इथे जी काही तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केलेली नाही, त्याचा शिवसेनेशी संबंध नाही. ही कदाचित एसनशी गटाने केली असेल किंवा गद्दार सेनेच्या एसनशी गटाने केलेली असेल. कुणाल कामरा हा त्याच्या सटायर कॉमेडीसाठी प्रसिद्ध आहे आणि आपल्या विधानांमुळे किंवा कृतीमुळे वादात येण्याची कुणालशी ही काही पहिली वेळ नाहीये. याआधी सुद्धा एका वृत्तवाहिनीचा संपादक ओलाचे भावेश अग्रवाल यांच्यासोबतचा त्याचा वाद बराच गाजला. इतकंच नाही तर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह भाजपच्या इतर नेत्यांवर त्यानं अशाच पद्धतीनं विडंबनात्मक टीका केल्यानं तो कायमच वादात राहिलाय. ज्या स्टुडिओत कुणाल कामरानं हा शो शूट केला होता त्याची शिवसैनिकांनी तोडफोड केली तर सत्ताधाऱ्यांनी नो नॉनसेन्सचा इशारा दिलाय. त्यामुळे आगामी काळात कुणाल कामराच्या वक्तव्याचा हा वाद चिघळतो की निवळतो हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.